नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रोशन भावने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या YouTube चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे पी-एम किसानचा 21वा हप्ता हा कधी जमा होणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच मित्रांनो, पी-एम किसानचा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करणे हे बंधनकारक आहे का? तसेच ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टेक अंतर्गत फार्मर आयडी बनवली नसेल, त्यांचा हप्ता येणार आहे किंवा नाही येणार आहे? फार्मर आयडी बनवली असेल त्यांचाच हप्ता येणार आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर मित्रांनो बघूया काय आहे पी-एम किसान बद्दल अपडेट. तर शेतकरी बांधवांनो, पी-एम किसानचा 21वा हप्ता हा या आठवड्यात जमा होणार अशा प्रकारची बातमी या बातमीपत्रामध्ये आलेली आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये यावरून बघूया की खरंच या आठवड्यामध्ये आपल्या बँक खात्यामध्ये पी-एम किसानचा हप्ता येणार काय? तर बघूया मित्रांनो की केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ची 21वी किस्त या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते अशी शक्यता आहे. हे या बातमीमध्ये दिलेले आहे. यानंतर बघूया की या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी आणि आधार लिंक केलेल्या पात्र शेतकऱ्यांना ₹2000 रक्कम प्राप्त होणार आहे. म्हणजेच तुम्हाला ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे. तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्यावे. आपल्या pmkisan.gov.in या ॲपवर जायचं. त्यानंतर तिथे जाऊन तुमची जे ई-के-वाय-सीचं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आणि तुम्ही स्वतः मोबाईल व्हेरिफिकेशनने सुद्धा ई-के-वाय-सी करू शकता किंवा तुम्ही जे काही सेतू केंद्र आहे त्यामध्ये जाऊन आपली ई-के-वाय-सी करून घ्या मित्रांनो. त्याच्याशिवाय तुम्हाला या पी-एम किसानचा हप्ता येणार नाही. त्यानंतर तुमचं आधार कार्ड ही बँकेशी लिंक आहे का ते बघा. कारण तुमचे पैसे हे डी-बी-टी पोर्टलद्वारे आता दिले जाते. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असणे गरजेचं आहे. ते सुद्धा तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. म्हणजेच जो काही 21वा हप्ता येणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. त्यामुळे हे काही 2 अटी दिलेल्या त्या पूर्ण करून घ्या. या मोसमीचा मधीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. ही योजना डिसेंबर 2018 पासून लागू झाली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ज्यात पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ₹6000 दिले जाते. दर 3 महिन्यानंतर 2-2 हजार रुपये आपल्याला ही रक्कम एका वर्षामध्ये 6000 अशा प्रकारे दिलं जाते. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. त्याचे ₹2000 कधी मिळणार आहे ते या पी-एम किसानचा हप्ता कधी येतो त्याच्यानंतर ते ठरवलं जाणार की नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार. त्यानंतर बघूया की आतापर्यंत एकूण 20 हप्ते देण्यात आलेले आहे आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी के-वाय-सी, आधार लिंक, ॲग्रीस्टेक, फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेली आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की कोणत्या-कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे. त्यामध्ये इथे दिलेलं की के-वाय-सी ही कंपल्सरी आहे म्हणजे आहे. तुम्हाला ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला हा 21वा हप्ता मिळू शकते. त्यानंतर आधार लिंक बँकेशी करणे गरजेचे आहे आता मी सांगितल्याप्रमाणे आणि ॲग्रीस्टेक हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर ॲग्रीस्टेक अंतर्गत फार्मर आयडी बनवली नसेल तर तुम्हाला पी-एम किसानचा 21वा हप्ता मिळणार नाही म्हणजे नाही. असं स्पष्टपणे यामध्ये दिलेलं आहे. तरी मित्रांनो तुम्ही ॲग्रीस्टेक अंतर्गत फार्मर आयडी लवकरात लवकर बनवून घ्यावे. जेणेकरून तुम्हाला या हप्त्यापासून मुकावे लागणार नाही. या हप्त्याचा तुम्हाला लाभ हवा असेल तर तुम्हाला ॲग्रीस्टेक अंतर्गत फार्मर आयडी बनवून घ्या. अजून पण वेळ गेलेली नाही आहे. तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंजीकरण वाढवण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाने विशेष मोहीम राबवली आहे. म्हणजेच तुम्हाला या ॲग्रीस्टेकसाठी फार्मर आयडी कशी जे काही सेतू केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ते काढू शकता किंवा तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत जे काही सेतू कार्यालय असेल तिथे सुद्धा तुम्ही हे काढू शकता. त्यानंतर ज्यामुळे सर्व पात्र शेतकरी योजनेच्या कक्षेत येतील आणि आपल्या जे काही अटी पात्र पूर्ण केल्या असेल त्यांना याचा परिपूर्ण लाभ मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यामध्ये अशी नाराजी होती की जून महिना आला, आपल्या शेतीच्या कामासाठी जे काही पी-एम किसानचा हप्ता आहे तो अजूनपर्यंत आलेला नाही, त्याचा उपयोग आपल्याला झालेला नाही, अशी शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्याची अनेक कारणे होती की आपले पंतप्रधान हे विदेश दौऱ्यावर होते. त्यामुळे आपला पी-एम किसान हप्ता येण्यास उशीर होत आहे.
तसेच कोणती नाराजी या शेतकऱ्यामध्ये होती ते बघूया, की केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेअंतर्गत 2 किश्तांची म्हणजे ₹4,000 रक्कम आता आजपर्यंत जारी केलेली नाही. म्हणजेच एक वेळ आपल्याला 4,000 रक्कम अशी मिळालेली नाही. अगोदर पी-एम किसान मिळतो, त्यानंतर नमो शेतकरी मिळतो. त्यामुळे आपल्याला याचा एकंदरीत फायदा होत नाही. जेणेकरून जर दोन्ही हप्ते आपल्याला एक साथ मिळाले तर त्याचा फायदा आपल्याला शेतीच्या कामामध्ये करण्यास होणार आहे. परंतु ते अजूनपर्यंत आपल्याला तशा प्रकारे मिळालं नाही. आता पी-एम किसानचा आला आहे, परंतु नमो किसान शेतकरीचा कधी येणार याची अजून बातमी आलेली नाही आहे. तसेच मित्रांनो, यामुळे शेतकऱ्यांमध्ये विलंबनाची नाराजी पसरलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजी पसरली असून राज्य सरकारने आपल्या लाडक्या शेतकऱ्यांना विसरले असून योजनेचा लाभ घेण्याची प्रतीक्षा खूपच लांबणीवर पडली आहे. म्हणजेच राज्य सरकार हे आपल्या लाडक्या शेतकऱ्यांना विसरले आहे अशा प्रकारची नाराजी आपल्या शेतकरी बांधवामध्ये पसरलेली आहे. परंतु त्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर याचा प्रयत्न करावा की नमो शेतकरीचा हप्तासुद्धा पी-एम किसानचा हप्ता येईल त्याचबरोबर नमो किसान हप्ताचा सुद्धा हप्ता देण्यात यावा. अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे. तरच आपल्या या शेतकऱ्याची नाराजी ही दूर होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती एक महत्त्वाची आनंदाची बातमी, की आपली प्रतीक्षा ही आता संपणार आहे. काही का असेना एक बातमी तर आलेली आहे, की या आठवड्यामध्ये आपल्याला पी-एम किसानचा हप्ता मिळून जाईल. म्हणजे आपली प्रतीक्षा लवकरच ते संपणार आहे. परंतु याची तारीख अजूनपर्यंत फिक्स झालेली नाही. ते तारीख आल्यानंतर आपल्या चॅनलवर त्याची अपडेट सर्वप्रथम दिल्या जाणार आहे. तरी तुम्ही आपल्या चॅनलशी जोडून राहा आणि अशाच माहितीसाठी या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला ही नवीन अपडेट लवकरात लवकर सर्वप्रथम तुम्हाला प्राप्त होईल. तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? ही माहिती जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.